या वर्षी होळी नक्की कधी साजरी करायची? 2 तारखेला की 3 तारखेला होलिका दहन करायचं? आणि ग्रहण सुद्धा आलेलं आहे, चंद्रग्रहण जे आपल्या भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे होलिका दहन केलेलं म्हणजे होळी पेटवलेली चालेल का? होळी साजरी केलेली चालेल का? ग्रहणाचे नियम जे आहे, जे आपण ग्रहणाचे वेध म्हणतो, ते नक्की कधी पाळायचे? अशा बऱ्याचशा शंका, प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये आहे आणि त्याबद्दलचेच बरेचसे कमेंट आलेले आहे. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. नक्कीच पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की होळी करायची की नाही, कधी करायची, ग्रहणाचे नियम कधी पाळायचे. तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, या वर्षी होळी कधी आहे? फाल्गुन पौर्णिमा तिथीची सुरुवात ही जी आहे ती 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:56 होते आणि पौर्णिमा समाप्ती ही 3 मार्चला मंगळवारी संध्याकाळी 5:08 होते. कळालं? म्हणजे 2 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा जी आहे ती सुरू होते आणि 3 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा समाप्त होते. तर त्यामुळे होळी जी आहे ती आपल्याला 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी आपल्याला प्रज्वलित करायची आहे, होळी पेटवायची आहे. होळीचा सण आपल्याला 2 मार्चलाच साजरी करायचा आहे. ठीक आहे. आणि पौर्णिमा जी आहे, पौर्णिमेचे जे काही आपल्याला सत्यनारायण करायचं आहे, पौर्णिमेचे जे काही तुम्हाला उपाय वगैरे करायचे आहे, ते तुम्हाला 3 तारखेला करायचे आहे. 2 मार्चला संध्याकाळी होळी पेटवायची आहे आणि 3 मार्चला आपल्याला संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. पौर्णिमेचे जे काही नियम तुम्हाला पाळायचे आहे, उपाय वगैरे करायचे आहे, ते तुम्हाला 3 तारखेला करायचे आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला कळालं असेल होळी कधी साजरी करायची. दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण नक्की कधी दिसणार आहे, चंद्रग्रहणाची वेळ काय आहे? तर बघा, ग्रहण जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहणाची सुरुवात जी आहे ती 3 मार्चला दुपारी 3:20 सुरुवात होणार आहे आणि ग्रहणाचा शेवट 3 मार्चला संध्याकाळी 6:47 होणार आहे. त्यामुळे ग्रहणाचे जे काही नियम आहेत, गर्भवती स्त्रियांनी किंवा आपल्यासारख्या इतर लोकांनी वगैरे ग्रहणाचे नियम जे आहेत ते आपल्याला 3 तारखेला पाळायचे आहे. त्यामुळे होलिका दहन आपल्याला सोमवारी करायचं आहे 2 मार्चला आणि ग्रहणाचे नियम हे आपल्याला 3 मार्चला पाळायचे आहे. आता माझ्या मते तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या दूर झाल्या असतील. दुसरी गोष्ट, ग्रहणासाठी गर्भवती महिलांनी काय नियम पाळायचे, इतर काय नियम पाळायचे, यासोबत होळी कशी साजरी करायची, कुठला मंत्र वगैरे म्हणायचा, या महत्वाच्या व्हिडिओच्या ज्या लिंक आहेत त्या मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला फक्त तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहे की नक्की होळी कधी साजरी करायची वगैरे आणि ग्रहणाचं नक्की काय आहे, ग्रहण असल्यामुळे होळी साजरी करायची की नाही, खूप 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 कमेंट खूप ताईंच्या आणि दादांच्या होत्या. त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. इतर माहिती जी आहे ग्रहणाचे नियम आणि होळी कशी साजरी करायची त्याच्या लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते. म्हणजे व्हिडिओच्या खाली जिथे मोरचा ऑप्शन असतो त्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला त्या लिंक्स ज्या आहेत त्या मिळून जातील. त्यामध्ये जाऊन तुम्ही इन डिटेल सगळ्या टॉपिकची माहिती जाणून घेऊ शकता. तर बघा, ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.